शेतकरी मित्रांनो, नुकतेच राज्यभरातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता, तसेच देशभरातील शेतकरी बांधवांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता यवतमाळ येथून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला। तर काही शेतकरी बांधवांना 2000 रुपये मिळाले, काही जणांना 4000 आणि काही जणांना या ठिकाणी 6000 रुपये मिळाले। तर काही शेतकरी असे सुद्धा होते ज्यांना त्यांचे हप्ते बाकी असल्यामुळे 8000, 10000, 12000, 14000 किंवा 16000 रुपये सुद्धा मिळालेले आहेत। तर मित्रांनो, आता मात्र काही शेतकरी असे सुद्धा आहेत की ज्यांना एकही हप्ता मिळालेला नाही। तर त्यांना प्रश्न पडला असेल की आम्हाला हा हप्ता का मिळाला नाही, तर त्यांनी आता नेमकं काय करावं ते या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला आता ज्यांना फक्त 2000 रुपये मिळालेले आहेत 28 फेब्रुवारी 2024 रोजी, तर त्यांच्यासाठी तर मित्रांनो समजून घ्या, जर तुम्हाला फक्त 2000 रुपये मिळाले असतील तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा 16वा हप्ता या ठिकाणी मिळालेला आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचे हप्ते तुम्हाला मिळालेले नाहीत। तर म्हणजे आता तुम्ही अजूनपर्यंत तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरिता पात्र ठरलेले नाहीत, परंतु येणाऱ्या जे पुढील हप्ते असतील त्यामध्ये मात्र तुम्ही नक्कीच या ठिकाणी पात्र ठरणार आहात। तुम्हाला पुढील हप्त्यापासून नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळू शकतात। आता त्यानंतर ज्या शेतकरी बांधवांना फक्त 4000 रुपये मिळालेले आहेत त्यांच्यासाठी तर मित्रांनो, जर तुम्हाला 28 फेब्रुवारी 2024 रोजी 4000 रुपये मिळालेले असतील तर मात्र तुम्हाला या ठिकाणी पीएम किसानचा 16वा हप्ता मिळालेला आहे आणि नमो शेतकरी योजनेकरिता तुम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी पात्र ठरले असाल, त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा फक्त एकच हप्ता या ठिकाणी मिळालेला आहे। म्हणूनच तुम्हाला पीएमचा एक हप्ता आणि नमोचा एक हप्ता असे एकूण 4000 रुपये मिळालेले आहेत आणि पुढील हप्त्यापासून तुम्हाला रेग्युलरपणे या ठिकाणी मिळायला सुरुवात होईल। त्यानंतर आता ज्या शेतकरी बांधवांना 6000 रुपये मिळालेले असतील तर त्यांचं सर्व ओके आहे, त्यांना पीएम किसानचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचे एकूण 4000 रुपये असे एकूण 6000 रुपये मिळालेले आहेत। आता त्यानंतर ज्या शेतकरी बांधवांना 6000 पेक्षा जास्त मिळाले तर त्यामध्ये 8000 मिळाले असतील किंवा 10 किंवा 12 किंवा 14 असे जर जास्त मिळाले असतील तर त्यांना मात्र या ठिकाणी पीएम किसानचा आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते सुद्धा मिळालेले आहेत आणि मागे त्यांची त्रुटी होती, परंतु त्यांनी त्रुटी दूर केल्यामुळे त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे उर्वरित जे राहिलेले हप्ते होते बाकी होते ते सुद्धा या ठिकाणी मिळालेले असतील, त्यामुळेच त्यांना या ठिकाणी 6000 पेक्षा जास्त रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत। तर आता हे झालं सर्व ज्यांना मिळाले त्यांच्यासाठी, परंतु आता ज्या शेतकरी बांधवांना एकही हप्ता मिळाला नाही, एकही पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नाही, तर त्यांनी आता लवकरात लवकर आपले पीएम किसान बेनिफिशरी स्टेटस चेक करावे। त्यामध्ये तुमची काही त्रुटी आहे का ते तुम्हाला चेक करावे लागेल। जर स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमचं या ठिकाणी लँड सीडिंग ओके असेल, यस झालेलं असेल आणि तुमचं आधार बँक सीडिंग जर यस असेल आणि ई-केवायसी सुद्धा यस असेल तर मात्र तुम्हाला कृषी विभागात भेट द्यायची आहे आणि यापैकी जर एकही तुमचं नसेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी ती त्रुटी तुमची दूर करावी लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला लँड सीडिंगसाठी कृषी विभागात भेट द्यावी लागेल आणि आधार बँक सीडिंगसाठी तुम्हाला एकतर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडावं लागेल किंवा मग तुमचं जे चालू खातं असेल त्याला आधार सीडिंग करावं लागेल आणि जर तुमची ई-केवायसी नसेल तर तुम्हाला ई-केवायसी सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी लागेल। आणि मित्रांनो लक्षात असू द्या, ज्या शेतकरी बांधवांची आधी त्रुटी होती त्यांनी त्रुटी सुद्धा दूर केली, परंतु तरी सुद्धा त्यांना हप्ते जमा झाले नसतील तर त्यांना मात्र या ठिकाणी जर हप्ता मिळाला नसेल तर त्यांना शक्यता अशी आहे की त्यांना पुढील हप्त्यापासून रेग्युलरपणे या ठिकाणी हप्ते मिळायला सुरुवात होईल। तर लक्षात असू द्या मित्रांनो, आता हे हप्ते तर वितरित झालेले आहेत, यानंतर आता जो काही 3 ते 4 महिन्याचा कालावधी असेल त्यामध्ये तुमच्या त्रुटी जे असतील त्या लवकरात लवकर दूर करून घ्याव्या। त्रुटी दूर केल्यानंतर तुम्हाला पुढील हप्ते मिळतील आणि जर तुम्ही पीएम किसानची त्रुटी असेल तरी तुम्हाला पुढील हप्त्यापासून जर रेग्युलरपणे मिळायला सुरुवात झाली तर तुम्हाला त्याच हप्त्यापासून जे राहिलेले बाकीचे हप्ते असतात ते सुद्धा तुम्हाला मिळत असतात। म्हणजे जर तुम्ही 12व्या हप्त्यापासून या ठिकाणी अपात्र ठरले असाल तर तुम्हाला जो येणारा 17वा हप्ता असेल त्यामध्ये 13वा हप्ता, 14वा हप्ता, 15वा हप्ता, 16वा हप्ता आणि 17वा असे 5 हप्ते एकत्र मिळतील। म्हणजेच तुम्ही ज्या हप्त्यापासून अपात्र ठरले असाल त्या हप्त्यापासूनचे जे येणारे हप्ते असतील ते सुद्धा तुम्हाला बाकी हप्ते या ठिकाणी पुढील हप्त्यामध्ये मिळत असतात पीएम किसानचे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता हे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। ज्या शेतकरी बांधवांना एकही हप्ता मिळालेला नसेल त्यांनी आपले बेनिफिशरी स्टेटस चेक करा आणि काही त्रुटी असतील तर लवकरात लवकर आपली त्रुटी दूर करून घ्या। तर आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी सांगितलेली माहिती आहे ती स्पष्टपणे या ठिकाणी कळालेली असेल। काही अडचण असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा। अत्यंत उपयुक्त आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ होता, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।